नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्युचर थिंकर या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासावर विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हे प्रश्न तुम्हाला खूपच फायद्याचे ठरतील असे मी आश्वासन देते. चला तर सुरू करूया. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? हे उत्तर तुम्हाला माहीत असेलच विद्यार्थ्यांनो, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर. इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांनी इंदुप्रकाश वृत्तपत्र सुरू केले. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, दादोबा पांडुरंग यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. निष्काम कर्म मठची स्थापना कोणी केली? निष्काम कर्म मठची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केली. महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र सुरू केले. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाज यांची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आहे. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो, महात्मा गांधी. भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे. पुढचा प्रश्न आहे, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे मित्रांनो, विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला. विनोबा भावे. सेवा सदनची स्थापना कोणी केली? सेवा सदनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो, रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली आहे. पुढील प्रश्न आहे, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांनी एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ लिहिला आहे. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? परमहंस सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना केली आहे. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? सार्वजनिक सभेची स्थापना कोणी? उत्तर आहे मित्रांनो, ग. वा. जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे कोणी लिहिली? उत्तर आहे मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांनी
श्वेतपत्रे लिहिली आहे त्यांनाच लोकहितवादी असेही म्हणतात. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता कोणी लिहिली? उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली आहे. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला आहे. चला तर मित्रांनो, हे होते तुमचे आजचे इम्पॉर्टंट इतिहासाचे प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.